ब्रह्म व ईश्वर यांच्यातील भेद कशामध्ये? आता ब्रह्म व ईश्वर यांच्यात थोडा भेद आहे, तो स्पष्ट करून सांगणे आवश्यक आहे. काय सांगतात? आता सुरू काय केलं आहे? ब्रह्म व ईश्वर यांच्यात थोडा भेद आहे, तो स्पष्ट करून सांगणे आवश्यक आहे ना. बहुतेक लोकांचा ब्रह्म व ईश्वर हे एकच आहे असा समज आहे. अधोरेखा कर. अज्ञानी माणसाचा काय समज आहे? ब्रह्म म्हणजेच ईश्वर, ईश्वर म्हणजेच ब्रह्म. आणि याच समजुतीने शिष्याने ब्रह्म व ईश्वर ही एकच आहेत असा समज करून जीव ब्रह्माच्या एकतेविषयी शंका उपस्थित केलेली आहे. कोणाविषयी? याच समजुतीने शिष्याने जीव ब्रह्माच्या एकतेविषयी शंका उपस्थित केलेली आहे. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात, कुठल्या अध्यायाच्या? 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात परमात्म्याच्या कल्पित एका अंशावर जगत असल्याचे सांगितले आहे. काय? परमात्म्याच्या एका अंशावर जगत आहे. एक अंश म्हणजे कल्पित, परमात्म्याचा अंश नाहीच आहे, तरी पण कल्पना करून एका अंशावर जगत असल्याचे सांगितले आहे. हे संपूर्ण ज्याच्यावर आलेलं आहे, ज्याचं उपादान कारण आहे, ती माया आहे. जसं मातीपासून घट बनतो तसं तर हे जगत कोणापासून बनलेलं आहे? तर मायेपासून बनलेलं आहे. बरोबर आहे? तर सांगतायत सर पण आलेले दिसत आहेत. हां, बरं आहे. ती सर चाटे सर ना? हां, बरं आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. जगाला उपादान कारण माया आहे, म्हणून तीही परमात्म्याचा एकाच अंशावर आहे. जगाचं उपादान कारण म्हणजे समवायी कारण कोण आहे? तर माया आहे. म्हणून मायाही काय? एकाच अंशावर आधारित आहे, म्हणून तीही परमात्म्याच्या एकाच अंशावर आहे. अर्थात माया मोठी की परमात्मा मोठा? माया लहान का परमात्मा लहान? परमात्मा मोठा की माया मोठा? व्यापक कोण? एवढं निश्चय आहे ना. अर्थात मायेपेक्षा परमात्म्याची व्याप्ती जास्त आहे ना. मायेपेक्षा व्यापक कोण आहे? परमात्मा व्यापक आहे. मायेपेक्षा व्यापकता परमात्म्याची व्याप्ती जास्त आहे. आता समजुती करता परमात्म्याची निरपेक्षिक व्यापकता आणि मायेची सापेक्षिक व्यापकता अशी नावे घेऊ. काय? समजुतीसाठी आहे ना. परमात्मा व्यापक आहे, पण परमात्मा जर व्यापक एकच आहे, एकमेवा द्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन असं जे म्हटलेलं आहे, श्रुती सांगते, तर मग कोणापेक्षा व्यापक हा प्रश्न येतो. तर कोणाची त्याला जरूर नाही आहे. म्हणून काय म्हटलं आहे? दुसऱ्या कोणाची अपेक्षा करून मोठं होणं आणि दुसऱ्या कोणाची अपेक्षा न करता मोठं होणं यामध्ये फरक आहे ना. तर जर परमात्माचं जे मोठेपण आहे हे निरपेक्षिक आहे. कसं म्हटलं आहे ना? निरपेक्षिक व्यापकता आणि मायेची सापेक्षिक व्यापकता. म्हणजे माया काय? जगतापेक्षा, जगतामधल्या सगळ्या पदार्थापेक्षा व्यापक आहे.
इथे जगतामधले सगळे पदार्थ आले की नाही? आले ना. जगतामधल्या सगळ्या पदार्थापेक्षा माया काय आहे? व्यापक आहे असं म्हटलंय. पण परमात्म्याची व्यापकता सांगायला परमात्म्यापेक्षा दुसरं कोणीतरी पाहिजे ना, लहान. तिथे लहान कोणी नाही ना, कारण परमात्मा एकच आहे. मग तो व्यापक कसा होईल? व्यापक बोलणंच चुकीचं आहे. म्हणून काय समजुतीसाठी काय म्हटलंय? निरपेक्षिक व्यापकता. परमात्मा दुसऱ्या कोणापेक्षा मोठा आहे असं म्हणता येत नाही, कारण तो एकच आहे ना. तर निरपेक्षिक व्यापकता कोणाची? परमात्म्याची. आणि मायेची व्यापकता कशी? सापेक्षिक है ना. अपेक्षा सापेक्षिक. निरपेक्षिक व्यापकता आणि मायेची सापेक्षिक व्यापकता अशी नावे देऊ. काही पदार्थावर व्याप्ती असून काही पदार्थावर व्याप्ती नसते, है ना. म्हणजे आता बघा, हा आहे ना, हा याच्यावर व्याप्त आहे, ह्याच्यावर आहे. हा रंग आहे ना, ह्याच्यावर सगळ्या सगळ्या रुमालावर व्यापक आहे. ह्याच्यामध्ये याची व्याप्ती आहे. जर कोणामध्ये कोणाची व्याप्ती असेल तर वरचं व्यापक होतं, खालचं व्याप्त होतं. काय होतं? हे व्यापक आणि व्याप्य हा भाव दोन पदार्थ असतील तरच असतो आणि त्याच्यामध्ये व्याप्ती असते. आता आपण म्हणतोय जिथे जिथे धूर तिथे तिथे आग असं म्हटलं तर आगीची व्याप्ती कोणामध्ये आली? धुरामध्ये आली. तर आग ही काय झाली? व्यापक झाली. आणि धुरामध्ये आगीची व्याप्ती आली म्हणून त्याला काय म्हटलं जातं? व्याप्य म्हटलं. दोघांमध्ये कुठला भाव? व्याप्य व्यापक भाव. अग्नी किंवा आग ही व्यापक असते आणि धूम किंवा धूर हे व्याप्य असते. दोघांमध्ये जो संबंध आहे त्याला म्हणतात व्याप्ती. हा याच्यामध्ये आहे, याला काय म्हणतात? व्याप्ती. जो असणाऱ्याला व्यापक म्हणतात, ज्याच्यामध्ये असतो त्याला व्याप्य म्हणतात. तर काही पदार्थावर व्याप्ती असून काही पदार्थावर व्याप्ती नसतेच. काही पदार्थामध्ये व्याप्तीच नसते, है ना. त्या पदार्थामध्ये दुसरं कोणी राहूच शकत नाही, बरोबर आहे ना. म्हणून त्याला व्याप्ती नाही असं म्हटलं जातं. बघूया आता काय काय सांगतात. काही पदार्थावर व्याप्ती असून काही पदार्थावर व्याप्ती नसते. ती सापेक्षिक व्यापकता मायेची आहे, हा ना. कारण परमात्म्याच्या एका अंशाचे ठिकाणी माया व तिचे कार्य सर्व जगत इतक्यापुरती तिची व्याप्ती आहे. बाकीच्या परमात्मा भागावर नाही. म्हणून मायेची सापेक्षिक व्यापकता आहे. है ना. परमात्मा एवढा आहे का एवढा आहे का एवढा आहे असं म्हणू शकतो का? मग आपण कल्पना करूया. परमात्मा भाकरी एवढा आहे, बरोबर आहे ना. परमात्म्याचे भाग होऊ शकतात की नाही? परमात्म्याचे अंश अवयव. पण जबरदस्तीने कल्पना करूया ना. काय परमात्म्याचे 4 तुकडे केले, हे केले का अर्धा, हे केले का चतकोर, आहे ना. तर चतकोराचाही अर्धा, अर्ध चतकोर, अर्ध चतकोराचाही अर्धा, त्याचाही अर्धा केला तर जेवढा अंश होईल तेवढी कोण? माया.
लक्षात आला? आपण म्हणण्यासाठी काय म्हणूया, चतकोर माया आहे. तर आता एवढ्या भागाचे किती चतकोर झाले? 4. त्याच्यामधले एका चतकोरावर कोण? माया. तर एका चतकोरावरच माया व्याप्त आहे ना. समजलं का? आणि बाकीच्या 3 चतकोरावर माया आहे की नाही आहे? माया नाही. बरोबर आहे. बाकीच्या 3 चतकोरावर माया नाही, फक्त एका चतकोरावरच काय आहे? माया आहे. बरोबर आहे. आता बघा, याच्यामध्ये ब्रह्म आहे की नाही? याच्यात 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 बरोबर आहे. आणि सगळ्या पदार्थात ब्रह्म नाही असा पदार्थ मला तुम्ही दाखवू शकता? नाही दाखवू शकत. मग ह्या सगळ्या पदार्थांमध्ये ब्रह्म व्याप्त आहे की नाही? बरोबर आहे. आणि त्याच्या बाहेर ब्रह्म आहेच ना. तर ब्रह्म सगळ्या पदार्थाला व्यापून बाहेर आहे आणि माया एका अंशामध्ये व्याप्त आहे. बरोबर आहे ना? 1 अंशामध्ये व्याप्त आहे, 3 अंशामध्ये व्याप्तच नाही. पण 3 अंशामध्ये मायेला व्यापून बाहेर 3 अंश कोण आहे? ब्रह्म आहे. हे लक्षात आलं? मग समजा. काही पदार्थावर व्याप्ती असून काही पदार्थावर व्याप्ती नसते. ती सापेक्षिक व्यापकता मायेची आहे. सापेक्षिक व्यापकता कोणाची आहे? म्हणजे 1 चतकोर माया आहे, 3 चतकोर माया नाही, म्हणून तिला काय म्हणतात? सापेक्षिक व्यापकता. बरोबर आहे. समजावण्यासाठी सांगितलं आहे, असं काही नसतं. कारण परमात्म स्वरूपाच्या एका अंशाचे ठिकाणी माया व तिचे कार्य सर्व जगत इतक्यापुरती तिची व्याप्ती आहे ना. आपण त्याला 1 चतकोर म्हटलेलं आहे. चतकोरापेक्षाही चतकोर, चतकोरापेक्षाही चतकोर, असं एवढी काय माया आहे. इतक्यापुरती तिची व्याप्ती आहे, बाकीच्या परमात्म भागावर नाही. काय? बाकीच्या परमात्मा भागावर मायेची व्याप्ती नाही. 3 भागामध्ये मायेची व्याप्ती नाही, 1 भागामध्ये मायेची व्याप्ती आहे. म्हणून मायेची सापेक्षिक व्यापकता आहे. बरोबर आहे. आता पॅराग्राफ बदला. परमात्म्याची व्यापकता तर माया आणि माया कार्य चतुर्दश भुवनादी या सर्वांस व्याप्त करून शिल्लक आहे. बरोबर आहे. परमात्मा मायेलाही व्यापतो, मायेचं कार्य जे 14 भुवन आहे त्यांनाही व्यापतो आणि त्याच्या बाहेरही शिल्लक राहतो. या सर्वांस व्याप्त करून शिल्लक आहे. परमात्म्याच्या व्याप्तीने अमू एक सोडले आहे असे मुळीच काही नाही. मगाशी सांगितलं आहे ना, ज्याच्यामध्ये परमात्मा व्याप्त नाही अशी एक वस्तू, असा एक पदार्थ तुम्ही दाखवा, नाही दाखवू शकत. बरोबर आहे. परमात्म्याच्या व्याप्तीने अमुक एक सोडले आहे असे मुळीच काही नाही. म्हणून परमात्म्याची व्यापकता निरपेक्ष आहे. हे ना, परमात्म्याला दुसऱ्या कोणाची जरूर नाही. मायेलाही व्यापून, मायेच्या कार्यालाही व्यापून त्याच्या बाहेरही परमात्मा पसरलेला आहे. म्हणून त्याची व्याप्ती कशी आहे? निरपेक्ष. पण माया
परमात्म्याच्या एक अंशाला व्यापते, बाकीच्या अंशांना भागत नाही, म्हणून ती कशी सापेक्षिक व्यापकता. बरोबर आहे. या दोन व्यापकतेत, दोन व्यापकता म्हटलं सापेक्ष व्यापकता कोणाची, मायेची, निरपेक्ष व्यापकता कोणाची, परमात्म्याची. या दोन व्यापकतेत मायेच्या सापेक्षिक व्यापकतेपेक्षा ब्रह्माची निरपेक्षिक व्यापकता श्रेष्ठ आहे आणि मायेची सापेक्षिक व्यापकता निकृष्ट आहे. अधोरेखा करा. जे सापेक्षिक असेल ते निकृष्ट असेल, निरपेक्ष असेल ते श्रेष्ठ असतं. म्हणजे कोणाला काम करायला सांगितलं आहे ना, की बाबा रे ते पाईप जोडून दे, ते पाईप जोडण्याचं काम कर. तुला कोणी माणसं पाहिजे का, आणखी दुसरं कोणी साधक एक दोन पाठवू का, तू जसं म्हणतात काही जरूर नाही, हा मी एकटं करून आणून देतो, है ना. आता ह्याला काय म्हणायचं, निरपेक्षता, है ना. आणखी दुसऱ्या कोणाला सांगितलं एवढं काम कर रे बाबा, एवढं काम माझ्याकडून एकटं करून कसं होईल, कमीत कमी 4-5 माणसं तरी पाठवलं पाहिजे, सांगा ना तुम्ही बाकूची घंटा वाजवा असे म्हणतात. मग ते सापेक्ष आहेत. दुसरं स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाही. बरोबर आहे. काय स्वतंत्रपणे कार्य न करणं याला काय म्हणतात, सापेक्ष. आणि स्वतंत्रपणे आपलं कार्य करणं याला काय म्हणतात, निरपेक्ष. बरोबर आहे ना. परमात्म्याला कोणाची जरूर नाही आहे. सगळ्या जगताला आणि सगळ्या पदार्थांना व्यापून परमात्मा काय आहे, बाहेर शिल्लक आहे. पण मायेला सांगितलं तू परमात्म्याला व्याप, ते म्हणाल नाही, परमात्मा मला अगोदर कळतच नाही, जरा ते बंद करून घेतलं तर बरं होऊन जाईल. ते नाही तर तोडून टाकणार. ते आतून लावा जरा त्याला. कोणीतरी याचा मोठा कुंडा कसा काय मिळेल, कोणी सांगू शकेल कुठला कुंडा आणावा तर मला सांगून द्या जरा. ते दार तर परमात्म्याच्या एका भागाला, परमात्म्याला सगळ्याला व्याप नाही व्यापू शकत. माया ही परमात्म्याच्या एकाच्या अंशाला व्यापते. एवढं माझं काम आहे, बाकीचं माझं नाही. निरपेक्ष झाले. परमात्माला मायेलाही व्यापतो आणि बाहेर राहतो. निरपेक्ष व्याप्ती झाली. बरोबर आहे. म्हणून काय झालेलं आहे, या दोन व्यापकतेत मायेच्या सापेक्षिक व्यापकतेपेक्षा ब्रह्माची निरपेक्षिक व्यापकता श्रेष्ठ आहे आणि मायेची सापेक्षिक व्यापकता निकृष्ट आहे. हे कोणाच्याही लक्षात येईल. बरोबर आहे. पॅराग्राफ बदला. शुद्ध ब्रह्म निरपेक्षिक व्यापकतावान आहे म्हणून श्रेष्ठ, आणि त्याच शुद्ध ब्रह्माशी सापेक्षिक व्यापक सावास मायेचा संबंध मानला म्हणजे तोच ईश्वर. काय झालं, काय सांगतात अधोरेखा करून. शुद्ध ब्रह्म निरपेक्षिक व्यापकतावान आहे म्हणून श्रेष्ठ आहे. आणि त्याच शुद्ध ब्रह्माशी कोण, सापेक्षिक व्यापक है ना, साबास मायेचा संबंध मानला म्हणजे तोच ईश्वर है ना. निरपेक्षिक व्यापक कोण आहे, ब्रह्मा आहे. त्याच्या एका भागामध्ये कोण आहे, माया आहे. त्या मायेमध्ये प्रतिबिंब पडलेलं असतं त्याला काय म्हणतात, आभास आहे ना. तर आदि ब्रह्म एवढं, त्याच्यामध्ये माया एवढी,
त्याच्यामध्ये त्या ब्रह्माचं पडलेलं प्रतिबिंब केवढं असणार? जास्तीत जास्त माये एवढं. मग आता मोठं कोण, ब्रह्म की ईश्वर? बरोबर आहे ना, निर्णय झाला की नाही? एवढं ब्रह्म, त्याच्या इतकुल्या भागामध्ये माया, आणि त्याच्यामध्ये त्या ब्रह्माचं प्रतिबिंब पडलं आहे ना, तर तो ईश्वर. साभास मायेमध्ये कोण असतो? ईश्वर असतो. शुद्ध ब्रह्म निरपेक्षिक व्यापकतावान आहे म्हणून श्रेष्ठ त्याच शुद्ध ब्रह्माशी सापेक्षिक व्यापक साभास मायेचा संबंध मानला म्हणजे तोच ईश्वर. तो ईश्वर निकृष्ट म्हणजे सापेक्षिक व्यापक अशा मायेने युक्त आहे. त्याला निकृष्ट म्हणायचं म्हणजे काय करायचं? कोष्टकमध्ये लिहा, सापेक्षिक व्यापक अशा मायेने युक्त आहे. कोष्टक बंद करा. म्हणून त्याला शुद्ध ब्रह्मापेक्षा तो निकृष्ट झाला. बरोबर आहे? ईश्वरात ब्रह्म आहे की नाही? आहे ना, आहे ना. ईश्वर तत्वात निरपेक्षिक व्यापक ब्रह्म आहे. बरोबर आहे. परंतु ते त्याच्यामध्ये पडलेल्या प्रतिबिंबारूप मायेने युक्त आहे. अधोरेखा करा. म्हणून निकृष्ट सत्तावान आहे. अधोरेखा एवढ्या भागाला करा. तो ईश्वर निकृष्ट म्हणजे सापेक्षिक व्यापक अशा मायेने युक्त आहे म्हणून शुद्ध ब्रह्मापेक्षा निकृष्ट झाला. ईश्वर तत्वात निरपेक्षिक व्यापक ब्रह्म आहे, परंतु ते कशाने आहे? जोडलेलं कशाने? साभास मायेने युक्त आहे. म्हणून त्याला काय? निकृष्ट सत्तावान आहे. या दृष्टांत. आता दृष्टांत म्हटल्यानंतर वाचत जायचं ना, कथा आहे ना, कथा आहे ती. होय, बरोबर आहे ना. एक बंधू फार सज्जन होता है ना, परंतु त्याची स्त्री फार दुष्ट होती. यामुळे या दोघांचे एकत्र राहणे जमेना म्हणून ते विभक्त झाले. नंतर एका बंधूस विभक्त होण्याचे कारण लोक विचारू लागले. तेव्हा त्याने उत्तर दिले की माझा बंधू फार सज्जन आहे, त्याच्याशी तिचा जोपर्यंत संबंध आहे, म्हणजे त्या दुष्ट बायकोचा संबंध आहे. अशा काही बायका असतात ना, ज्यांना सासू सासरे आवडतच नाही. त्यांचं दर्शन घेतलं की त्यांना त्रासच होतो. ते दर्शन घेतच नाही, पण त्या दिसल्या तरी त्यांना काय होतो? त्रास होतो आहे ना. मेरा राजा मैं रानी और हमारे दो राजकुमार राजकुमारी, याच्यामध्ये त्यांना दुसरं कोणी नको असतं. अशा लोकांना काय करायचं? तर तो सज्जन म्हणतो, एखादा बंधू फार सज्जन होता परंतु त्याची स्त्री फार दुष्ट होती. यामुळे त्या दोघांचे एकत्र राहणे जमेना म्हणून ते विभक्त झाले. नंतर एका बंधूस विभक्त होण्याचे कारण लोक विचारू लागले. तेव्हा त्याने उत्तर दिले की माझा बंधू फार सज्जन आहे, जोपर्यंत त्याच्याशी तिचा संबंध आहे त्या दुष्ट स्त्रीचा, तोपर्यंत तो सज्जन असला तरी निकृष्ट म्हणजे त्याज्य आहे. एवढ्या भागाला कोष्टक करा. याला दृष्टांत किंवा कथा म्हणा. दृष्टांत आहे ना. आता त्याने काय सांगितलं? दोन भाऊ होते, दोन, सगळीकडे तेच आहे, जसं काय सांगण्याची काय गरज नाही. दोन भाऊ एकत्र होते, एका आईचीच मुलं म्हणून ते एकत्र राहिले. बरोबर. दोन्ही वारकरी, दोन्ही सज्जन. बरोबर आहे.
पण लग्न केलं, सगळं पाहून वगैरे केलं, पण ती मुलगी म्हणजे जी पत्नी निघाली ती मॉडर्न निघाली, आधुनिक विचाराची. आधुनिक विचारी म्हणजे काय? मगाशी सांगितलं, माझा राजा मी राणी, आणि काय माझा राजकुमार माझी राजकन्या, एवढाच विचार, ह्याच्यामध्ये दुसरं कोणी नाही पाहिजे, असं जे आहे त्या विचाराची होती. त्याच्यामुळे तो जरी मुळात बुडात सज्जन असला तरी जोपर्यंत त्या स्त्रीचा नंदी बैल झालेला आहे तोपर्यंत त्याला वेगळे काही विचार होतच नाही. आपण चांगले आहोत, आई वडिलांची सेवा केली पाहिजे, भावाला धरून राहिलं पाहिजे, हे काही त्यांना सुचत नाही. बरोबर. पण ते दोघे अगोदर एकत्र राहत होते की नव्हते? मग एकत्र न राहण्याला कारण कोण? लग्न झालं आणि ती एक स्त्री आली आणि ती टुमणं लाग, आपण वेगळं राहूया, आपल्याजवळ पैसे आहेत, आपल्याजवळ हे आहेत, यांचं कष्ट करत कशाला राहायचं, मी यांची धुणी भांडी कशाला करत राहू, वाढा उष्टी काढा, हे असलं मी कशाला करू? नाही करणार मी याच्यासाठी काही लग्न केलं होतं का? आजच्या जशा मुली सांगतात तशा. तर मी माझं घरातलं काहीतरी करीन, दुसरं तर मी कशाला करत राहू? त्याला कारण कोण? ती एक स्त्री. बरोबर आहे ना? आणि जोपर्यंत ती स्त्री त्याच्याबरोबर आहे तोपर्यंत त्याने आपला विवेक गहाण ठेवलेला आहे. बरोबर आहे? तोही नंदी बैलासारखाच वागणार. आता ती बोलते तशी, मला तिच्याशी जन्म काढायचा आहे, कसं काय मी करू सांगा, तुम्हीच सांगा मला, असं तो म्हणतोय. तर मग नंदी बैल झाला ना तो. तो असा म्हणू शकतो का, तुला जायचं तर जा, पण मी आई वडिलांना सोडणार नाही, अशी हिंमत दाखवू शकतो का तो? नाही दाखवू शकत ना. त्यालाच नंदी बैल म्हणायचं ना. त्याने काही सांगावं आणि याने उलटा यानंच बोलत राहावं, यालाच नंदी बैल म्हणतात ना. विभक्त होण्याचे कारण लोक विचारू लागले तेव्हा त्याने उत्तर दिले की माझा बंधू फार सज्जन आहे, त्याच्याशी तिचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत तो सज्जन असला तरी निकृष्ट म्हणजे त्याज्य आहे. इथपर्यंत कोष्टक केलं. त्याचप्रमाणे हे दृष्टांत दिला, त्याचप्रमाणे अधिष्ठान जे ब्रह्म ते निरपेक्षिक व्यापकतेमुळे श्रेष्ठ आहे. जे ब्रह्म आहे याची व्यापकता निरपेक्षिक आहे म्हणून ते श्रेष्ठ आहे. बरोबर आहे ना? तरी जोपर्यंत त्याच्याशी मायेचा संबंध आहे तोपर्यंत त्यास ईश्वर भाव असून तो ईश्वर भाव शुद्ध परमात्म्यापेक्षा निकृष्ट आहे हे सिद्ध झाले. अधोरेखा करा. म्हणजे शुद्ध. हे बघा, तांदूळ तुम्ही आणलेत त्याच्यामध्ये एकही खडा नाही आहे ना. आणि दुसरे काही लोक दान करतात, बरं का, तुम्ही नाही, बरं का. किडे पाडायला लागले, दिसायला लागले, फिरायला लागले. स्वामीजी 10 क्विंटल धान्य माझ्याकडे आहे, तुम्हाला देऊ का? आम्हाला देऊन देतात आणि आम्ही उघडायला बघतो तर त्याच्यामध्ये किडेच झाले. आता आम्ही तरी काय करणार आणि आम्हाला तरी काय वेळ काय मिळणार? कोणाला तरी गाई बैलवाल्यांना देऊन देतो. आपणाला माहीत नाही हा माणूस असा देईल म्हणून. बरोबर आहे ना? तशात त्याने कोणीतरी तांदूळ दिले, आता कोणी ज्वारी देतात,
तर सगळी चांगली ज्वारी निघून मागे जी ज्वारी राहते ना, ज्याच्यामध्ये थोडीशी खडे असतात, माती असते, थोडासा कचराही असतो, असा आणून गोणी भरून दिला तर त्याचा काय उपयोग आहे? कोण करणार त्याची निवड? काही वेळानं बिचाऱ्यानं तिने सुद्धा करून टाकलेलं आहे. ते धुवून पासून स्वामीजी काय करायचं, फेकून कुठे द्यायचं, करूया. थोडक्यात काय, आता तांदूळ तुम्ही बाजारातून आणले, मग भात शिजवायचा अगोदर तुम्ही निवडता का नाही निवडता? डाळ भाजी निवडणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये जो काही दोष आलेला आहे, भेसळ झालेली आहे, ती बाजूला करणं. ती भेसळ बाजूला करतात ते काय होतं? शुद्ध होतं. बरोबर आहे ना? ब्रह्म मुळात मराठवाड्याच्या भाषेत बुडात शुद्धच आहे ना. फक्त चंद्रच असतो. फक्त राहू केतूचा स्पर्श झाल्यानंतर ते काय होतं? काळवंट. तशाच तऱ्हेने तांदूळच आहे, पण खडे मिळाले की ती डोकेदुखी होऊन जाते. तशा तऱ्हेने ब्रह्म शुद्धच आहे, पण जोपर्यंत मायेचा स्पर्श आहे तोपर्यंत ते भेसळवाला आहे. मग ते ब्रह्मभाव नाही, ते ईश्वर भाव झालं. काय म्हणायचं त्याला? मायेचा स्पर्श झाला की ते शुद्ध असलं तरी त्याला काय म्हणायचं? ब्रह्मभावच म्हणायचं. ते इथे स्पष्टपणे सांगितलं, ईश्वर भाव आहे ना. निरपेक्षिक व्यापकतेमुळे ब्रह्म श्रेष्ठ असले तरी जोपर्यंत त्याच्याशी मायेचा संबंध आहे तोपर्यंत त्यास ईश्वरभाव असून तो ईश्वरभाव शुद्ध परमात्म्यापेक्षा निकृष्ट आहे हे सिद्ध झाले. अधोरेखा करा एवढ्या भागाला. आणि हे समजून घ्यायचं. शास्त्र याच्यासाठी शिकायचं आहे ना. बाकी जगात काय चाललेलं आहे त्याचा विचार करायचा नाही. शास्त्र, साधू, संत, ऋषी मुनींनी काय परमात्म्याचा कशा तऱ्हेने साक्षात्कार केलेला आहे. आता काय सांगितलं त्यांनी? शुद्ध ब्रह्म हे श्रेष्ठ आहे. त्याला मायेचा स्पर्श झाला आहे की त्याला भाव का होतो? ईश्वर भाव होतो. काय होतोय? ईश्वर भाव होतो. हे सिद्ध झाले. हे असे असतात शास्त्र संस्कार नसल्यामुळे ब्रह्मा आणि ईश्वर हे दोन्ही पदे एकार्थवाची आहेत असे मंदमती समजतात. याला पण अधोरेखा करा. हे शास्त्र न समजल्यामुळे ब्रह्म म्हणजे काय? अरे ईश्वर. मग ईश्वर म्हणजे काय? तुमचं ब्रह्म आहे ना. असे कोण मंदमती समजतात. पण हे खरे आहे की ब्रह्मपद क्वचित ठिकाणी वाच्यार्थाने ईश्वराचे बोधन करून देते. ब्रह्माचा काही ठिकाणी वाच्यार्थ म्हटलं तर ईश्वर तत्वाचा बोध होतो काही ठिकाणी. बरोबर आहे. ब्रह्मपद क्वचित ठिकाणी नाद ब्रह्म, अन्न ब्रह्म म्हटलं ना, म्हटलं जातं ना. शब्द ब्रह्म, नाद ब्रह्म हे बोललं जातं ना तिथे. ब्रह्मपद क्वचित ठिकाणी वाच्यार्थाने ईश्वर बोधन करून देते. तो वाच्यार्थ मानला तर. कारण ईश्वर स्वरूपात ब्रह्म व्याप्त आहेच. ईश्वरामध्ये ब्रह्म व्याप्त आहे की नाही? आहेच. म्हणून ब्रह्मपद क्वचित ठिकाणी वाच्यार्थाने ईश्वर पदाचे बोधन करून देते. हे पण बरोबर आहे. ईश्वरपद क्वचित ठिकाणी लक्षार्थाने शुद्ध ब्रह्माचे बोध करून देते. आता ईश्वरपद आहे तर तो माया शुद्ध ब्रह्म आणि त्याचा आवाज मिळून काय झाला? ईश्वर झाला. हे अशुद्ध आहे.
पण काही ठिकाणी ईश्वर म्हणजे ब्रह्म असं मानलं जातं. त्या ठिकाणी काय केलं? या ठिकाणी काय वाच्यार्थाने कोण होतो? ईश्वर होतो, तेच ब्रह्म. आणि लक्षार्थाने कोण होतं? शुद्ध ब्रह्म होतं. काय वाच्यार्थ गेला तर त्या ठिकाणी ईश्वर भाव येतो, आणि ईश्वर भावाचा लक्षार्थ करायला गेला शुद्ध ब्रह्म होतो. हे लक्षात आलं का? म्हणून ईश्वर शब्द काही ठिकाणी ब्रह्माला बोधन करणारा सुद्धा होतो. देखिला देखिला माय देवाचा देव, या ठिकाणी कोण आहे? विठोबाला तुम्ही पाहिलंय. मग देवाचा देव विठोबा म्हणजे तो निर्गुण परमात्माच झाला ना, असंच म्हणता येईल ना. मग आता त्या ठिकाणी देव शब्दाचा अर्थ, विठोबा शब्दाचा अर्थ लक्षार्थाने ब्रह्म झाला, वाच्यार्थाने झाला नाही. कधी कधी ईश्वरासाठी ब्रह्म शब्द वापरला जातो, है ना. मग तो ब्रह्म शब्द ईश्वरार्थाला बोलणार आहे, तो वाच्यार्थाने. ब्रह्माचं वाच्य कोण? ईश्वर. ईश्वरामध्ये पण काय असतं? ब्रह्म असतंच, है ना. पण ते वाच्यार्थाने का होतोय? ब्रह्माचा ईश्वर भाव होतो. आणि ईश्वराला तुम्ही ब्रह्म म्हटलं की तुम्ही लक्षार्थाने म्हणताय. तुम्ही मायेला बाजूला करता, त्याच्यामधलं प्रतिबिंब बाजूला करता. आणि शुद्ध ब्रह्माला तुम्ही म्हणायचं असतं, त्यावेळेला तुम्ही काय करता? ईश्वराचा अर्थ काय होतो? ब्रह्म होतो. हे लक्षात येईल का? ब्रह्मपद क्वचित ठिकाणी वाच्यार्थाने ईश्वराचे बोधन करून देते. अधोरेखा करा. ईश्वर स्वरूपात ब्रह्म व्याप्त आहेच. ईश्वर पद क्वचित ठिकाणी लक्षार्थाने शुद्ध ब्रह्माचं बोधन करून देते. बरोबर आहे. ईश्वर पद क्वचित ठिकाणी लक्षार्थाने शुद्ध ब्रह्माचे बोधन करून देते. याकरिता शुद्ध ब्रह्म ईश्वर स्वरूपाहून निराळे आहे. अधोरेखा करा. हे महत्वाचं. याकरता काय? शुद्ध ब्रह्म ईश्वर स्वरूपाहून निराळा आहे. ईश्वर म्हणजे काय? माया, ब्रह्मतत्व, माया आणि त्याच्यामधलं पडलेलं प्रतिबिंब, हे काय ईश्वर पदाचं वाच्य झालं. हे ईश्वर पदाचं वाच्य झालं. आणि ईश्वर पदाचं लक्ष म्हटलं शुद्ध ब्रह्म. मायेला टाकून द्या, आभास गेला, शुद्ध ब्रह्म राहिलं. याकरता शुद्ध ब्रह्म ईश्वर स्वरूपाहून निराळे आहे असे लक्षात यावे, म्हणून ईश्वर आणि ब्रह्म या पदाचा अर्थ स्पष्ट करून सांगितला आहे. या शंकेचा समाधानार्थ सहाय्य व्हावे म्हणून इतका विस्तार लिहिला आहे. तिचा विचार करू. बरोबर आहे. आता काय कशाविषयी चाललेला आहे? जीव आणि ब्रह्म ह्याच्यामध्ये काल्पनिक भेद आहे. तो भेद का आहे ना? व्यापकतेवरून भेद आहे. ब्रह्मामध्ये निरपेक्ष व्यापकता आहे आणि ईश्वर माया सापेक्षिक व्यापकता आहे. म्हणून ब्रह्मापेक्षा माया निकृष्ट आहे. त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब ईश्वर तत्व आहे. त्याच्यामध्येही काय सापेक्षिक व्यापकता आहे. म्हणून तेही काय मायेच्या बरोबर तेही निकृष्ट झालं. ब्रह्म उत्कृष्ट आणि ईश्वर तत्व निकृष्ट व्यापकतेमुळे होतं. ते निरपेक्षिक व्यापकता आहे, हे सापेक्षिक व्यापकता आहे. बरोबर आहे. आता जीव आणि ब्रह्म या दोघांचा भेद सांगणारी वाक्य आहेत की नाही? जशी अभेद सांगणारी वाक्य आहे तशी भेद सांगणारी वाक्य आहेत की नाही? आहेत. त्या भेद सांगणाऱ्या वाक्याची व्यवस्था कशी लावणार? हे तुम्हाला व्यवस्था लागावं. ही व्यवस्था तुम्हाला लागावी लागणार आणि ऋषीमुनींच्या शास्त्राच्या साह्याने ती समजून घ्यावी लागते.
आकाशाच्या दृष्टाने आपण भेद केले की नाही उपाधीच्या? कुठचं चैतन्य आणि जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य, हे भेद केले की नाही उपाधीमुळे? आकाशाच्या दृष्टांताने चैतन्याचे कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य असे भेद लक्षात आले म्हणजे असे समजून येईल की एका बुद्धिरूप वृक्षाच्या ठिकाणी वेदाने 2 पक्षे सांगितल्या आहेत. त्याचा अर्थ काय? वेदाने काय सांगितलेलं आहे? एका बुद्धिरूप वृक्षाचे ठिकाणी वेदाने 2 पक्षी सांगितले आहेत. त्याचा अर्थ काय? बरोबर आहे. जीव आणि परमात्मा असा नसून आभास आणि कूटस्था असा आहे. काय त्याचा अर्थ काय? 2 पक्षी आहेत ना, त्या 2 पक्षीचा अर्थ काय? कोणी म्हणेल जीव आणि परमात्मा. मग जीव आणि परमात्मा असा नाही, मग काय असा आहे. हे लक्षात आलं का? काय ती त्या श्रुतीचा मी भाव तुम्हाला सांगतो. एकाच मोठ्या पिंपळाच्या किंवा वडाच्या वृक्षावर 2 वृक्ष राहत होते, 2 पक्षी राहत होते. एक त्याच्यामधला पक्षी हा त्याच्यामधली गोड गोड फळं होती, ती फळं खात होता आणि सुखात मजेत आनंदात होता. तो दुसरा जो पक्षी होता, हा दुसरा पक्षी काहीही खात नव्हता आणि बस असा बघत होता. ठीक आहे ना, निरपेक्षपणे काय होता बघत होता. त्याच्या नजरेमध्ये काही नव्हतं, कुठलीही गोष्ट नव्हती, वासना नव्हती, इच्छा नव्हती, काहीही नव्हतं. बरोबर आहे ना. आणि एक पक्षी ती गोड गोड फळं खात होता आणि त्याच्यामध्ये आनंदामध्ये मग्न होता. तर ह्याच्यामध्ये स्वादू फळं भोगणारा कोण आणि नुसता बघत राहणारा कोण? जीव की ईश्वर? बोला. कोणी म्हणतात जीव आणि ईश्वर आहे, कोण म्हणतात जीव आणि परमात्मा. जो बघत राहणारा तो परमात्मा आहे आणि भोग करणारा आहे तो जीव. पट्ट की नाही आपल्याला? पट्ट की नाही? पण हा अर्थ करू नका असं विचारसागरवाले सांगतात. मग काय अर्थ करायचा? आभास आणि कुटस्थ असा विचार करा, है ना. तर जीवामध्ये निर्माण झालेला जो आभास आहे, पडलेलं प्रतिबिंब, तो भोगता आहे. आणि जो प्रतिबिंब ज्याच्यामध्ये पडलेलं आहे त्या अविद्येला बाजूला काढलं, आभास बाजूला झाल्यानंतर जे शुद्ध चैतन्य राहतं त्याला काय म्हटलंय? कूटस्थ चैतन्य. तो बघत राहणारा कोण आहे? कूटस्थ चैतन्य. आणि भोग करणारा कोण आहे? आभास, जीव चैतन्य किंवा आभास. भोग करणारा कोण आहे आणि बघत राहणारा कोण? आणि कोण नाही? भोगणारा तो जीव नाही आणि बघत राहणारा परमात्मा हे पण नाही. मग काय? भोगणारा कोण? आभास. आणि बघत राहणारा कोण? असा अर्थ करायचा. हे विचारसागरवाल्यांचं म्हणणं आहे. जरा बंद करू शकता तर बघा, जरा माझ्याने मोडायचं, याला बंद करा. इकडे आहे, इकडे एक बटन आहे बघा, असं सरळ करा, याला धरा. आता बघा, बुद्धीच्या योगाने अधिष्ठान चैतन्यात कूटस्थता आणि बुद्धी संबंधाने आभासात जीवता आलेली.
काय आलेलं? या सगळ्याला कोण आहेत? कारण कोण आहे? बुद्धीच आहे बघा, आहे ना. बुद्धीच्या योगाने अधिष्ठान चैतन्यास कूटस्थता आली आणि बुद्धी संबंधानेच आभासात जीवता आहे. बुद्धी ही उपाधी बनली तर तो कूटस्थ होतो, है ना. आणि बुद्धीचा सरळ संबंध आला, युक्त झाला, तर त्याला काय म्हणायचं? आभास म्हणायचं. बरोबर आहे. बुद्धीच्या योगाने अधिष्ठान चैतन्यास कूटस्थता आलेली आहे आणि बुद्धी संबंधाने, योगाने म्हटलं उपाधीमुळे, आणि बुद्धी संबंधाने आभासात जीवता आलेली. बुद्धीमुळेच अधिष्ठान चैतन्य कोण बनतं? कूटस्थ बनतं, है ना. आणि बुद्धीच्या संबंधामुळेच आभास काय बनतो? जीव बनतो. आभासमध्ये जीवता येण्यासाठी बुद्धीचा संबंध आवश्यक आहे. बरोबर आहे. आणि अधिष्ठान चैतन्यामध्ये कूटस्थ बनवायचं असेल तर बुद्धी ही उपाधी व्हावी लागते. काय लागतं? बुद्धी उपाधी झाली तर अधिष्ठान चैतन्य होतं आणि त्याचं नाव होतं कूटस्थ. आणि आभासाला बुद्धीचा संबंध झाला की त्याचं नाव होतं जीव. बरोबर आहे. बुद्धी शिवाय अधिष्ठान चैतन्यास कूटस्था नाही. अधोरेखा करा. आणि आभासाचे तर स्वरूपच असणार नाही ना. आभास आरसासारखी कोण आहे? बुद्धी आहे. आरशासारखी कोण आहे? बुद्धी आहे. तो आरसाच नसेल तर प्रतिबिंब काय असणार आहे? म्हणून जीवाचं स्वरूप कोण आहे? बुद्धीच आहे. बुद्धी नसेल तर जीव नावाची गोष्टच नाही. बरोबर आहे. बुद्धीशिवाय अधिष्ठान चैतन्यात कूटस्थता नाही. अधोरेखा केली. आणि आभासाचे ते स्वरूपच असणार नाही, है ना. अरे आभास आरसा असेल तर हे मूळ बिंब आहे असं तुम्ही म्हणणार. आणि बुद्धी असेल तर त्याच्यामध्ये पडलेल्याला प्रतिबिंब म्हणणार. आभासाचं स्वरूप कशाने बनतं? बुद्धीने बनतं. बुद्धी नसेल तर आभास नाही. आभास नाही तर जीवच नाही. जीव आपण जो म्हणतोय हा बुद्धीमुळे झालेला आहे. बरोबर आहे. त्या चैतन्याला आपण काय म्हणतोय? जीव असं नाव दिलं. बरोबर आहे. आणि बुद्धी उपाधी असल्यामुळे बुद्धीच्या घेऱ्यामध्ये जे आलेलं आहे त्याला काय म्हणतो आपण? कूटस्थ चैतन्य. बरोबर आहे. झालं. पुढे जाऊ का? म्हणजे कूटस्थ आणि आभास याची स्वरूपे बुद्धीवरच अवलंबून आहे. अधोरेखा परत करा. कूटस्थ आपण काय होणार? अधिष्ठान चैतन्य. और आभास कोण आहे? जीव चैतन्य. याची स्वरूपे बुद्धीवरच अवलंबून आहेत. अज्ञान म्हणा, बुद्धी म्हणा. म्हणून बुद्धिरूप वृक्षाच्या ठिकाणी, वृक्षाच्या ठिकाणी दोन पक्षी आहेत असं सांगितलंय. त्या ठिकाणी त्या वृक्षाचं नाव काय? वृक्ष म्हणजे बुद्धी. लिहा तिथे परिच्छेदामध्ये. वृक्ष कोण? बुद्धी. आणि दुसरे एक पक्षी कोण? कूटस्थ. आणि दुसरा पक्षी आभास. बरोबर आहे.
म्हणून बुद्धिरूप वृक्षाचे ठिकाणी 2 पक्षी आहेत असे रूपक केले आहे. म्हणजे बुद्धिस्थ जीव धर्मवान आभास. बुद्धीमध्ये होण्यावाला जीव धर्मवाला कोण? आभास. अधोरेखा करा. आणि कुठंच याचे ग्रहण केले पाहिजे. बुद्धीमध्ये होणारा कोण? जीव धर्मवाला आभास. आणि बुद्धीच्याच घेऱ्यामध्ये आलेला कोण? कूटस्थ. यांचंच ग्रहण केलं पाहिजे. आणि कोणाचं नाही ग्रहण केलं पाहिजे? परमात्मा आणि जीव असं ग्रहण नाही केलं पाहिजे. म्हणून बुद्धीचं जीव धर्मवान आभास आणि कुटस्थ याचेच ग्रहण केले पाहिजे. आभासाला छाया पण म्हणतात. त्या आभासाला प्रतिबिंब पण म्हणतात. कुठे आभासा छाया असे म्हणतात. ही छाया म्हणजे आभास आणि आभास म्हणजे छाया. जीव आणि ईश्वर या दोघांमध्येही आहे. ही जी छाया आहे ही जीवामध्येही आहे आणि ईश्वरामध्येही आहे. बरोबर आहे. कारण ईश्वर सुद्धा शुद्ध ब्रह्म चैतन्याचं प्रतिबिंब किंवा बुद्धी मायेमध्ये पडलेली छायाच आहे. बरोबर आहे. ही छाया म्हणजे आभास जीव आणि ईश्वर या दोघांमध्ये आहे. त्या जीवाचा आभास कसा आहे? कर्म करता. आणि ईश्वराचा आभास जीवांच्या कर्माचा फलदाता आहे. बरोबर आहे. काय जीवरूप आभास काय आहे? कर्म करता आहे, भोगता आहे. आणि ईश्वर रूप जो आभास आहे तो काय? फलदाता आहे. जीवाच्या कर्माचा फलदाता आहे. हो झालं. या दोन्ही चैतन्यांशाचे ठिकाणी कर्म करण्याचा किंवा फळ देण्याचा वगैरे कसलाच योग नाही. काय म्हटलंय? जीव आणि ईश्वर यांचे अधिष्ठान चैतन्य जे कूटस्थ आणि ब्रह्म या दोन्ही चैतन्यांशाचे ठिकाणी कर्म करण्याचा किंवा फळ देण्याचा वगैरे कसलाच योग नाही. कारण सांगतात. हे समजलं का नाही समजलं? आता 4 भाग निश्चित करा. हे ब्रह्म, इथे दर्पण माया, मायामध्ये पडलेलं प्रतिबिंब आभास, त्याचं नाव ईश्वर. इथे अंतःकरण आहे ना. ह्या अंतःकरणामध्ये उपाधी मानून झालेलं आहे कूटस्थ चैतन्य. आणि त्या अंतःकरणामध्ये म्हणजे बुद्धीमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब अधिक बुद्धी अधिक कूटस्थ चैतन्य म्हणजे काय झालं? जीव चैतन्य. इथे ब्रह्म चैतन्य, खाली कूटस्थ चैतन्य. उजव्या बाजूला ईश्वर चैतन्य, खाली काय होणार? जीव चैतन्य. याच्यामध्ये कर्म करता कोण? जीव चैतन्य. बरं, फलदाता कोण? ईश्वर चैतन्य. आलं आहे ना. आता 2 क्रिया आल्यात. कर्म करणं आणि फलदान आहे ना. ह्या दोन्ही गोष्टी कूटस्थामध्ये नाही. आणि हे लक्षात आलं का? आकृती काढशाल का? ब्रह्म खाली बाण करून काय करा? कूटस्थ चैतन्य. इकडे आडव्या बाजूला लिहा ईश्वर चैतन्य. आणि त्याच्या खाली लिहा जीव चैतन्य. जीव चैतन्य कोण? कर्म करता. आकृती लक्षात येते का? लक्षात येते का? जे सुशिक्षित आहे त्यांना येईल, कमी आहे त्यांना येणार नाही. परत एकदा आकृती दाखवतो बघा. तुमच्या बाजूला, या बाजूला, तुमच्या कुठल्या डाव्या बाजूला कोण? ब्रह्म चैतन्य. त्याच्या खालच्या बाजूला कोण? कूटस्थ चैतन्य. मग इकडे उजव्या बाजूला काय करायचं? ईश्वर चैतन्य. याच्या खालच्या बाजूला कोण? जीव चैतन्य. ईश्वर चैतन्याच्या समोर या कर्मफलदाता
कोष्टकामध्ये लिहा आणि जीव चैतन्याच्या बरोबर लिहा, कर्म करता आहे ना. आणि ब्रह्माकडे लिहा, काही नाही, फलदाता नाही, कर्म करता नाही. आणि कुठंच चैतन्याकडे पण लिहा कोष्टकमध्ये, न कर्म करता न कर्म फलदाता, हे काहीच करत नाहीत. हे त्या बघत राहणाऱ्या पक्षासारखे, साक्षी भावाने बघत राहणाऱ्या पक्षासारखे आहेत. बरोबर आहे. आता सांगितलंय, आलो ना, ठीक बरोबर आलो ना. जीव आणि ईश्वर यांचे अधिष्ठान चैतन्य जे कूटस्थ आणि ब्रह्म या दोन्ही चैतन्यांशाचे ठिकाणी कर्म करण्याचा अधिकार नाही किंवा फळ देण्याचा वगैरे कसलाच योग नाही. कारण दोन्ही चैतन्यांशात असंग एकरूप आहे. काय, दोन्हीही चैतन्य असंग आहेत, त्यांना संगच होत नाही. न मायेचा संग न कशाचा, बुद्धीचा संग होत नाही. दोन्ही चैतन्यास असंग एकरूप आहे, त्यांच्यात भेद नाही. दोन्ही चैतन्य हे पण असंग आहे, हे पण असंग आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भेद नाही. काही भेद असता तर बरोबर. ब्रह्मचैतन्य कसं आहे लिहा तिथे पाहिजे तर, असंग. कुटस्थ चैतन्य कसं आहे, असंग. फळदाताही नाही, कर्म करताही नाही कोणी, आणि दोन्हीही असंग आहेत, म्हणून दोन्हीही एक आहेत, त्यांच्यात भेद नाही. चैतन्य अंशामध्ये भेद मानणे निंद्य असून, आणि तो भेद मानणारा संसार धर्मातून सुटणे शक्यच नाही. या अधोरेखा करा. म्हणजे काय, ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य हे चैतन्य आहेत, आणि दोन्हीही निरुपाधिक आणि असंग आहेत, है ना. म्हणून त्यांच्यामध्ये भेद नाही आहे, ते दोन्ही एकच आहे. अधिष्ठान रूपाने काय होतोय, जीवाचा कुटस्थ चैतन्य आणि ईश्वराचा ब्रह्मचैतन्य हे दोन्ही एक आहे. आणि या दोघांमध्ये जो भेद मानेल त्याचं कधीही कल्याण होणार नाही. शाप मानायचं तर शाप माना, नाही तर भविष्य मानायचं तर भविष्य माना. लक्षात आलं का. ऋषी मुनींनी वेदांताने हे सांगून ठेवलेलं आहे. त्याला शाप मानायचं का आपलं भविष्य मानायचं, की त्याच्यापासून वेगळं आपलं चरित्र करायचं, हे आपल्यावर आहे का. त्याच्यासाठी तुकोबाराय स्पष्टपणे सांगतात, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. हे लिहून ठेवा. हे तुम्ही आपले आपण सोडवणं आपण करायचे, तुम्हाला कोणी सोडवणारा नाही. तुमची तुम्ही सोडवणूक करायची, आणि ही बुद्धीनेच करायची आहे. हे सगळं बुद्धीमुळे झालेलं आहे. बुद्धीचाच संग, मायेचा संग झालं की ती त्यांची विटंबना होते. काय होऊन जाते, ब्रह्म विटंबत कशाने, मायेने. आणि कुटस्थ चैतन्य विटंबतो कशाने, अविद्येने, हे ना. आपली संसारामध्ये येणं ही आपली विटंबना आहे, लक्षात घ्या. काय, संसारामध्ये येणं ही आपली विटंबना आहे, आणि ही विटंबना आपली आपणच करून घेतलेली आहे. म्हणजे का, स्वतः कुटस्थ चैतन्य असताना स्वतःला देह मानणं ही विटंबना नाही तर काय, काय करायचं.
तुम्ही दलित आहात का नाही आहात? नाही आहे ना. मग तुम्ही कोण आहे? चैतन्य आहे. पण स्वतःला दलित मानलं की तुम्ही कोण आहे? अरे स्वतः सांगतोय मी दलित आहे, मी महार आहे, मी मातंग आहे. मग दुसरा तू द्वेष करणारच ना त्याचं. नको येऊस भाऊ तुम्ही. आता तुम्ही स्वतःला मराठी मानायला लागला तर जरांगे पाटलाविषयी तुम्हाला काय वाटणार? सहानुभूती वाटणार आहे. आणि तुम्ही स्वतःला वंजारी मानायला लागलं तर त्यांच्याविषयी द्वेष वाटायला लागणार तुम्हाला. पण तुम्ही स्वतःला जर हे ब्रह्मचैतन्य, कुटुंब चैतन्य असं चैतन्य स्वरूप मानायला लागला तर हा तुमच्यासाठी काय? जग विनोदे विव्हळत असे अशा तऱ्हेने तुम्ही तटस्थ बुद्धीने काय कराल? त्याच्याकडे बघत राहा. जग विनोदे विव्हळत असं, या मायेच्या विनोदाने जग काय करताय? विव्हळत आहे. हे तुम्हाला कळेल. तटस्थ तुम्ही राहाल. याचे बाहेर चाललेल्या कुठल्याही गोष्टीचा तुमच्यावर काय होणार नाही, परिणाम होणार नाही. तुम्ही तटस्थ राहाल. भेद मानला तर दंड आहे आणि अभेद मानला तर तुमचं झालं कल्याण. तुम्ही ह्या हातावर काय आवळ्यासारखा मोक्ष आहे. ठीक आहे ना. आणि भेद मानला जन्मोजन्मी जातसई ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्यच जातसई ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्यच. जन्माला या, बायका करा, पोरटोरं करा, नातरुंड्यामध्ये रमा, त्यांची बोलणी ऐका, त्यांच्यासाठी त्रास करा, त्यांची नंदी बैल बना, त्यांचं काय दास बना आणि एक दिवस काय कर? पाय वर करून मरा. मरलं तर सुटका आहे का? पुन्हा जन्म घ्या, पुन्हा तेच. अरे ह्याच्या बाहेर काय आहे का? ह्याच्यातून आपण सोडवणूक करून घेऊ शकतो असं कळतच नाही. कळून घेण्याचा प्रयत्न करत नाही, कळवणाऱ्याच्या जवळ बसत नाही तर तुमचं काय होणार आहे ना. म्हणून तुम्ही पुण्यवान आहेत. तुम्ही हे कळून घेण्याचा प्रयत्न करताय तर हे कळेल तुम्हाला. स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अशक्य शक्यच नाही ना. अधोरेखा केली की नाही? चैतन्य अंशात भेद मानणे निंदा आहे. हे निंदा आहे. याची आम्ही निंदा करतो. भेद मानणे. जो भेद मानणार आहे, निंदा केली असूनही जो भेद दुराग्रहाने मानणार असेल तर काय तो संसार धर्मातून कदापिही सुटणे शक्यच नाही. बरोबर आहे.